राशी चक्रातील 10वी रास कोणती असेल तर ती मकर आहे। मध्यम बांधा, सुंदर मुखाकृती, खोलगट डोळे, सुंदर सुडोल शरीर असे मकर राशीच्या व्यक्तींचे बेसिक वर्णन करता येईल। अशी ही राशी चक्रातील 10वी रास मकर। कालपुरुषाच्या कुंडलीत ही राशी कर्मस्थानी येते, म्हणून सतत कर्म करण्याची राशी। ही राशी शनिदेवाच्या अंमलाखाली येत असल्याने कर्म हे फार मेहनतीचे असते यांचे। शनी या राशीचा लीडर आहे, म्हणून सहज काही मिळत नाही। आपले कोणतेही स्वतःचे काहीही टार्गेट पूर्ण करण्यासाठी सतत झगडावे लागते, मग ती घरातील असो वा कार्यस्थळातील। ह्या शनीचा लीडरशिपमुळे यांचा स्वभाव काही वेळा अरसिक सुद्धा होतो। कर्तव्य कठोर व्यक्ती म्हणून समाजात यांची जास्त ओळख होऊ शकते। कधी कधी पारिवारिक जबाबदारीतून कधीही मुक्त न होणारी ही राशी कितीही जवळच्या व्यक्तीशी पटले नाही तरी त्यांची जबाबदारी घेतातच। हा सुद्धा इमानदारीपणा शनीमुळे यांच्याकडे आलेला असतो। गंभीर स्वभाव, भावुक हृदय, संवेदनशील, उच्चभिलाषी, सेवाधर्मी, आत्मनियंत्रित, थोडे धार्मिक सुद्धा हे मकर राशीच्या व्यक्तींकडे पाहण्यात येते। ही राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे या राशीचा स्वभाव हा मुळातच जिद्दी असतो। स्वतःच्या मतावर ठाम असतात, पुन्हा पुन्हा आपले निर्णय बदलत नाहीत। या राशीचे चिन्ह हे वर बकरीचे मुख आहे आणि खाली माशाचे शेपटी दाखवलेले आहे। काही ठिकाणी मकर राशीचे चिन्ह हे मगरीचे सुद्धा दाखवण्यात येते। परिस्थिती मकर राशीला थोडी कंजूस सुद्धा बनवू शकते। काटकसर करण्याची सवय ही सुद्धा यांच्या मुळातच असते। चांगल्या अंतकरणाच्या सुद्धा या व्यक्ती मकर राशीच्या दिसून येतात, पण त्याचा कधीही ते प्रसार करत नाहीत किंवा त्यांना तसे दाखविण्यात रस नसतो। पण मकर राशीच्या लोकांना अहंकार, संशय करण्याची सवय आणि निंदा करणे या वाईट बाबी सुद्धा असू शकतात। मंडळी, मकर राशीमध्ये 3 नक्षत्र येतात। पहिले नक्षत्र आहे उत्तराषाढा, दुसरे आहे श्रवण नक्षत्र आणि तिसरे आहे धनिष्ठा नक्षत्र। नक्षत्रानुसार माणसाचा स्वभाव थोडाफार वेगळा असतो, त्यांचे भविष्यही वेगळे असू शकते, त्यांच्या स्वभावामध्ये वेगळेपणा असू शकतो। तर पहिले नक्षत्र आपण घेऊयात श्रवण नक्षत्र, जे 10 डिग्री पासून सुरू होते आणि मकर राशीत 23 ते 20 पर्यंत असते। हे भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीतील 22वे नक्षत्र आहे। श्रवण नक्षत्रात असमान रंगीत 3 पावलांच्या ठशांचे अद्वितीय प्रतीक आहे आणि मानवी कान हे श्रवण नक्षत्राचे प्रतीक आहे। श्रवण नक्षत्र हे संस्कृत भाषेतील क्रियापदाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ होतो ऐकणे। म्हणून श्रवण नक्षत्रासाठी कानाचे चिन्ह त्याचे प्रमाणीकरण आणि या चंद्र तारकाशी संबंधित शोधते। चिन्हे आणि व्युत्पत्ती दोन्ही श्रवण नक्षत्रासाठी देवी सरस्वतीशी संबंधित होण्याचा मार्ग मोकळा करतात। ती विद्येची आणि बुद्धीची देवता आहे। ती कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी आणि कौशल्यांसाठी प्रमुख देवता आहे आणि हे दोन्ही कनेक्शन श्रवण आणि देवी शिकण्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक। श्रवण स्थानिकांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांची कल्पना देतात, जे ज्ञान तोंडी प्रसारित केले जाते आणि म्हणूनच कानाने ऐकले जाते। ते श्रवण नक्षत्राशी संबंधित सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे। मंडळी, श्रवण नक्षत्राचा शासक देवता भगवान विष्णू आहे, जो जगाचा, जीवनाचा आणि संपूर्ण विश्वाचा रक्षक देव आहे। तो एक आहे ज्याला भगवान नारायण म्हणूनही ओळखले जाते आणि तोच विश्वाचा समतोल निर्माण करतो। विष्णू हे इतर 2 भगवान ब्रह्मा आणि भगवान शिवांसह देवाचे एक भाग हिंदू त्रिकूट देखील आहे। हिंदू धर्माचे महान संरक्षक देव भगवान विष्णू हे श्रवण नक्षत्राचे शासक देवता आहेत। जरी त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत, विशेषतः श्रवण चंद्राच्या हवेलीबद्दल बोलताना ज्ञानासह ज्ञानासारखे व्यक्तिमत्व गुण जे संतुलन निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत, ते विष्णूकडून आत्मसात केले जाऊ शकतात। भारतीय परंपरेत वर्षानुवर्ष जतन केले जाणारे वेद आणि वेदांग हे दुसरे तिसरे काही नसून ज्ञान उत्तेजित करणारी उपकरणे आहेत। उदाहरणार्थ, भारतीय वैदिक ज्योतिष, भारतीयांना ती पिढ्यानपिढे पार पाडण्याची परंपरा होती, जे मूलतः नवीन पिढ्यांना मौल्यवान मानवी गुण जपण्यास मदत करते। आणि म्हणून श्रवण नक्षत्रात जन्म घेतलेल्या व्यक्ती श्रवण नक्षत्र म्हणून जन्म नक्षत्र माणसाला समृद्ध आणि विद्वान बनवते। श्रवणातील रहिवाशांना उदार मनाचा जोडीदार मिळू शकतो। अमाप संपत्ती, जीवन संपत्ती आणि व्यापक प्रसिद्धी मिळण्याचीही काही शक्यता आहे। मंडळी, श्रवण नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती ऐकण्याची, आत्मसात करण्याची आणि अर्थ सांगण्याची क्षमता सामान्यतः हेराफेरी, गप्पाटप्पा आणि वाईट तोंडाने गमावली जाते। मंडळी, विवाहित जीवनाच्या दृष्टिकोनातून श्रवण नक्षत्रासाठी सर्वात आदर्श जीवनसाथी उत्तरा भाद्रपद नक्षत्र आणि भरणी नक्षत्र असेल
आणि सर्वात आव्हानात्मक जीवनसाथी मघा नक्षत्र असेल. मकर राशीचे दुसरे नक्षत्र असेल हे उत्तराषाढा. उत्तराषाढा नक्षत्र हे धनु राशीमध्ये 26 ते 40 पासून सुरू होते आणि मकर राशी 10 डिग्रीवर संपते. हे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशी चक्रातील 21वे नक्षत्र आहे. उत्तराषाढा नक्षत्रासाठी सत्ताधारी देवता किंवा देवतांचा समूह म्हणजे 10 विश्वदेव किंवा विश्वदेवता. या 10 विश्वदेवतांची नावे म्हणजे चांगुलपणा, सत्य, इच्छाशक्ती, कुशलता, वेळ, इच्छा, दृढता, पूर्वज, ब्राईटनेस, शिखर किंवा एक्मी. हे सर्व 10 गुण उत्तराषाढा नक्षत्राशी संबंधित आहेत. उत्तराषाढा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे हत्तीचे दात आहेत. प्रतीक म्हणून हत्तीचे दात या चंद्राच्या हवेलीचा हिंदू देव गणेशाशी संबंधित जोडण्यासाठी काही अर्थ लावतात. भगवान गणेश हा एक हत्तीच्या डोक्याचा देव आहे, ज्याला नवीन सुरुवातीस आशीर्वाद देण्यासाठी आवाहन केले जाते आणि एखाद्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते. उत्तराषाढा नक्षत्र नवीन सुरुवात आणि प्रयत्न दर्शवते, जे यशस्वी आणि कायमस्वरूपी बनते. हे नक्षत्र योग्यरित्या स्थापित केल्यावर स्थानिकांना प्रतिभा आणि नवीन उपक्रम सुरू करण्याची आणि नंतर यश किंवा इच्छित निष्कर्षापर्यंत येण्याची क्षमता देते. हत्तीची दांडी तीक्ष्ण असते आणि ती भेदक शक्ती दर्शवते. या अर्थाचे मूल्यमापन करताना शारीरिक प्रवेशाचा अर्थ शरीरात प्रवेश होऊ शकतो आणि म्हणूनच शिकार आणि शस्त्रक्रिया यासारख्या क्रियाकलाप किंवा याचा अर्थ शरीराची किंवा स्वतःची हालचाल देखील होऊ शकते. त्यामुळे नवीन वातावरणात प्रवेश करणे मानसिक बाजूने ते अधिक अंतर्दृष्टी सूचित करते. उत्तराषाढा लोकांबद्दल बोलायचे झाले, जर जन्म नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असेल तर व्यक्ती आज्ञाधारक असेल आणि सद्गुणांचे नियम शिकले असतील आणि हे मूळ कृतज्ञ असतील. उत्तराषाढा व्यक्तीला अनेक मित्र असतील आणि मिळालेली उपकार परत करतील, म्हणून तो किंवा ती सामान्यतः इतरांना आवडेल. उत्तराषाढा नक्षत्राची लोक उच्च महत्त्वाकांक्षा असलेले लोक असतात. जबाबदारीची भावना आणि आयोजन क्षमता असलेले लोक असतात. शिकारी, लढवय्ये आणि पैलवान असतात. सरकारी कर्मचारी, घोडा आणि स्थिर मालक, चांगले शिष्ट लोक, प्रसिद्ध डॉक्टर किंवा लष्करी पुरुष आणि महिला असू शकतात. तिसरे नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र, जे मकर राशीमध्ये येते. धनिष्ठा राशीचे कुलदैवत अष्टवसू आहेत आणि त्यांना सर्वात भाग्यवान नक्षत्रांपैकी एक मानले जाते. ते कुंभ राशीत 23 ते 20 पर्यंत असतात आणि मकर राशीपासून 0.40 पसरलेले असतात. कारण या नक्षत्रात जन्मलेल्यांना त्यांची स्वप्ने विशेषतः व्यावसायिक अगदी लहान वयातच साध्य होतात. त्यांनी एक मोठ्या करिअर ध्येयाचा विचार केलेला असतो, जो ते इतरांपेक्षा खूप सहजपणे प्रत्यक्षात आणतात. मंगळाचे कुलदैवत असल्याच्या समकालीन श्रद्धेच्या विरुद्ध हे असे लोक आहेत जे कधीही वादात किंवा नकारात्मक परिस्थितीत इंधन भरणाऱ्या परिस्थितीत अडकणार नाहीत. ते संघर्षांपासून दूर राहतात आणि संघर्ष निर्माण करणे विसरून जातात. धनिष्ठा नक्षत्र हे प्रत्यक्षात असे लोक आहेत जे कोणत्याही परिस्थितीत एकही कठोर शब्द बोलत नाहीत. तोंडावर किंवा पाठीमागे कोणाचीही खिल्ली उडवत नाहीत. हे लोक कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते विसरत नाहीत आणि त्यांचा बदला घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत राहतात. ते वादांपासून दूर राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही वाद घालण्यास किंवा आनंद घेण्यास भाग पाडत नाहीत. मंडळी, धनिष्ठा नक्षत्राची चिन्हे ही ढोल आणि बासरी आहे. या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांना संगीत आणि नृत्याबद्दल किती प्रेम आहे हे दर्शवितात. त्यांच्याकडे संगीताची प्रतिभा आणि क्षमता देखील आहे. वाद्य म्हणून ढोल आणि बासरी हे जीवन आणि विश्वाच्या मोठ्या लयी आणि हे लोक त्यांचे जीवन कोणत्या गतीने जगू शकतात याची त्यांना समज असल्याचे देखील दर्शवितात. धनिष्ठा नक्षत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तणावपूर्ण परिस्थितीतही आणि वादाच्या वेळी देखील कोणाची निंदा करत नाहीत किंवा टिप्पणी करत नाहीत. अजिबात त्यामध्ये सहभागी होत नाहीत. जो व्यक्ती दुसऱ्यांची निंदा करत नाही, गप्पा मारत नाही आणि दुसऱ्यांच्या पाठीमागे वाईट बोलत नाही, ते व्यक्ती असतात धनिष्ठा नक्षत्राचे. ते संगीतातील प्रतिभावान कलाकार असू शकतात. धनिष्ठा हे बासरी कृष्णाचे वाद्य म्हणून दर्शविले जाते, जे दर्शवते ते एक किंवा अधिक वाद्य वाजवण्यात तज्ज्ञ असू शकतात, जे त्यांना अपवादात्मक बनवते. मकर राशीतील हे धनिष्ठा नक्षत्र ज्ञानाची तहान असलेल्या सर्व राशींमध्ये यशस्वी. या राशीचे पुरुष इतिहासकार आणि शास्त्रज्ञ म्हणून चांगले काम करू शकतात.
ते गुप्तचर विभागातही करिअर करू शकतात. ते चांगले वकील देखील बनू शकतात. महिला या उच्च कामगिरी करणाऱ्या असतात. त्यांना ज्ञान सामायिक करायला आणि त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडत असल्याने त्या साहित्य आणि अध्यापनात रस घेतात. तिला लिंगविशिष्ट नोकऱ्यांची चिंता नाही आणि ती उत्कृष्टतेने चांगले काम करू शकते, ज्यामुळे ती उद्योजकतेकडेही वळते, कारण ती कोणताही व्यवसाय सुरू करू शकते. कला, वाणिज्य आणि विज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये तिला अनुकूलता आहे. या नक्षत्राचे पुरुष त्यांच्या जीवनसाथीबाबत अत्यंत भाग्यवान मानले जातात, कारण त्यांना सौंदर्य, बुद्धिमत्ता, क्षमता आणि दयाळूपणा या बाबतीत देवी लक्ष्मीच्या अवतारासारखा दिसणारा व्यक्ती मिळतो. त्यांच्या जोडीदाराशी त्यांची सुसंगतता खूपच कमी असते. या नक्षत्राचे स्त्रिया चांगल्या गृहिणी असतात आणि सामान्यतः सर्वांशी शांती राखतात. धनिष्ठा नक्षत्राला यश लवकर मिळते. त्यांच्यासाठी महत्त्वाचं वर्ष हे 24व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीत तसेच वैयक्तिक जीवनात स्थिरता प्राप्त करतात. ते त्यांच्या करिअरच्या निवडीमध्ये भरभराटीला येतात आणि इतरांपेक्षा लवकर त्यांची स्वप्ने साध्य करतात. धनिष्ठा नक्षत्राचा आदिदेव अष्टवसू आहे. ऋषी कश्यप आणि अदिती यांची मुले अष्टवसू यांचा उल्लेख रामायणात आढळतो. भारतीय पुराणकथा आणि शास्त्रानुसार त्यांना शाप मिळाला कारण त्यांनी वशिष्ठ ऋषींची गाय चोरली होती. धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात धन आणि तेज प्राप्त होते. त्यांना धन आणि विलासी वस्तूंचा खूप मोह असतो आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी आणि संपत्ती मिळते.